नमस्कार भयरसिकांनो, आजची दर्जेदार कथा लिहिली आहे आदित्य अशोक पवार सर यांनी. सर रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहेत. प्रतिलिपी ॲपवर सरांच्या दर्जेदार भयकथा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक कथा आपण सादर करणार आहोत. आता ऐकूया. आदित्य अशोक पवार लिखित सपाटलेला रस्ता. अक्षय, ही झोपडी किती वर्षे बंद आहे? एनी आयडिया? रुद्रने विचारले. झोपडी तर तेव्हापासूनच बंद आहे, म्हणजे त्या रस्त्यावर काही बळी गेल्यापासून, अक्षय म्हणाला. पण मला हे कळत नाही की जर दरवाजावर हे मंतरलेले धागे बांधलेले आहेत तर तो आत्मा लोकांना मारूच कसा शकतो? रुद्रने आपली शंका बोलून दाखवली. म्हणजे त्या धाग्यांचा आणि त्या आत्म्याचा काय संबंध? अक्षय थोडा चकित होत म्हणाला. संबंध आहे, कारण जर ते धागे मंतरलेले असतील तर तो आत्मा बाहेर येणारच नाही, रुद्र म्हणाला. रुद्रने एका हाताने त्या दरवाजावरील धागे बाजूला केले. दरवाजाला मोठे टाळे लटकवलेले होते. अक्षयने तिथेच पडलेल्या एका मोठ्या दगडाने एकाच फटक्यात त्या टाळ्याचा कपाळमोक्ष केला. रुद्रने टाळ तिथेच खाली टाकून कडी उघडत आत झोपडीत प्रवेश केला. ती झोपडी म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचं आणि कीटकांचं घरच झालेलं होतं. संपूर्ण झोपडीत नजर जाईल तिथे फक्त कोळ्यांची मोठी जाळी, तसेच झोपडीच्या कोपऱ्यात काही उंदरांची बिळं. काही उंदीर त्या बिळांमधून इतरत्र संचार करत होती. एका ठिकाणी काही विंचवांची नांगी पडलेली होती, तर काही ठिकाणी मेलेले उंदीर सडलेल्या अवस्थेत पडलेले होते. एका कोपऱ्यात सापाची नुकतीच टाकलेली कात दिसत होती. म्हणजे एकूणच ती झोपडी त्या विषारी प्राण्यांचं घर बनली होती. झोपडीच्या मध्यभागी काही दगड गोलाकाररित्या मांडलेली होती. त्या दगडी आवरणाच्या आतमध्ये ठेवलेला अस्थिकलश असलेल्या फटीमधून टॉर्चच्या उजेडात चमकत होता. तो चमकत असलेला कलश रुद्रच्या नजरेने अचूक टिपला. त्या दगडी आवरणाच्या मागे काही पांढऱ्या लाल रंगाचं पडलेलं होतं. रुद्रने पुढे जाऊन टॉर्चच्या प्रकाशात ते पाहण्याचा प्रयत्न केला, तर तिथे काही मानवी कवट्या सुकलेल्या रक्तासकट पडलेल्या होत्या. त्या कवट्या पाहून अक्षयला धडकीच भरली होती. रुद्र अजून काही मिळतंय का ते पाहायला पुढे आतमध्ये निघून गेला, पण त्या कवट्या पाहत थक्क झालेला अक्षय मात्र तिथेच थबकला होता. त्याला रुद्रची अनुपस्थिती जाणवलीच नव्हती. तोच अक्षयला खांद्यावर एक निर्जीव थंड हाताची जाणीव झाली. रुद्र समजून तो मागे वळला तर त्याच्या समोर एक भयानक चेहरा त्याची वाट पाहत होता. तो चेहरा खूप सडलेल्या अवस्थेत होता. बाहेर आलेले अर्धवट डोळे, तुटलेलं नाक, कुरतळलेले कान, ओठांच्या जागी हाडांची झालर, त्यातच हनुवटीच्या आरपार बाहेर आलेले दात त्या चेहऱ्याच्या भयानकतेमध्ये भर टाकत होते. तो चेहरा हवेत तरंगत होता. अक्षय मोहित झाल्यासारखा एकटक त्याकडे पाहत होता. इकडे रुद्र शोधाशोध करत झोपडीच्या टोकापर्यंत येऊन पोहोचला होता, पण अस्तींशिवाय विशेष असे काहीच त्याच्या नजरेस पडलेले नव्हते. पण तरी काहीतरी खून मिळेल या आशेने रुद्र तपासणी करत होता. तोच त्या झोपडीच्या एका फटीमध्ये काहीतरी चमकताना रुद्रला दिसलं. त्याने वाकून त्या फटीत हात घालून ती दिसत असलेली वस्तू उचलून घेतली. त्याने ती टॉर्चच्या उजेडात तपासून पाहिली. ती एक सोन्याची अंगठी होती. आता ही अंगठी कोणाची असेल? रुद्र पुटपुटला. त्याने ती अंगठी तशीच आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवून दिली. अजून काही मिळालं नसल्यामुळे तो तसाच माघारी फिरला. अक्षय अजूनही त्या चेहऱ्यासमोर संमोहितरित्या पाहत उभा होता. रुद्र अक्षयला हाक मारतच बाहेर आला. त्याचबरोबर तो चेहरा अंधारात आपोआप लुप्त झाला. रुद्रच्या हाकेने अक्षयचं संमोहन तुटलं व तो शुद्धीत आला. शुद्धीत आल्यावर अक्षय आजूबाजूला वेड्यासारखा पाहू लागला. अक्षय, अरे असं काय करतो आहेस? त्याची चालू असलेली धडपड बघून रुद्र म्हणाला. नाही काही नाही. तू कुठे गेला होतास इतका वेळ? अक्षय गोंधळत म्हणाला. कुठे काय, आतमध्ये होतो. सकाळी सकाळी झोपलेलाच वाटतं. बरं ऐक, आता आपण निघूया, कारण तो अस्थिकलश काढण्यासाठी सामानाची गरज लागेल.
तर सामान घेऊन नंतर किंवा उद्या परत येऊया. बाकी फक्त मला ही अंगठी सापडली आहे, पण कोणाची आहे ते नाही माहीत. रुद्र खिशातील अंगठी दाखवत म्हणाला. ठीक आहे, चालेल, जाऊया, म्हणत अक्षय आणि रुद्र ज्या मार्गाने झोपडीत आले होते त्याच मार्गाने त्या झोपडीच्या बाहेर पडले. आजूबाजूला कोणी आपल्याला पाहत तर नाही हे तपासून दोघेही गाडीत बसून तिथून निघाले व निघून ते सरळ घरी आले. रुद्रने आपली गाडी घराच्या मागच्या बाजूला पार्क केली. अक्षय गपचूप गाडीतून खाली उतरला व घराच्या मागे असणाऱ्या आडगळीच्या खोलीत शिरला. तिथून त्याने मोठी हातोडी घेतली व गरजेच्या काही गोष्टी घेत सटकला व पुन्हा गाडीत येऊन बसला. रुद्रने गाडी स्टार्ट करत त्या झोपडीच्या दिशेने वळवली. थोड्याच वेळात ते त्या झोपडीजवळ पोहोचले. मगाशी शोधलेल्या मार्गानेच यावेळीसुद्धा त्यांनी प्रवेश केला. आत पोहोचताच रुद्राने आपल्याकडील काही राख त्या झोपडीच्या आवारात उडवली व अक्षयकडून हातोडा घेऊन तो पुढे सरसावला. त्याने एकदा आपल्या कुलदैवताचं नाव स्मरण करत हातोडा उंचावत त्या दगडी आवरणावर जोरात आपटला. असेच त्याने लागोपाठ 2 ते 3 घाव घातले. त्याच्या 4थ्या घावातच त्या आवरणाचे तुकडेच तुकडे झाले. आता संपूर्ण कलश त्याच्या दृष्टीसमोर होता. तो आनंदातच तो कलश घेण्यासाठी खाली वाकला. तो त्या कलशाला हात लावणार तोच त्याला विजेचा अत्यंत तीव्र झटका बसला. त्या झटक्यामुळे तो झोपडीच्या दरवाजावर जाऊन आदळत खाली कोसळला. तो झटका इतका तीव्र होता की रुद्रचा हात पूर्णपणे काळा-निळा पडला होता. हे सर्व इतक्या वेगात झालं की कोणालाच काही सुचत नव्हतं. अक्षय धावतच रुद्राकडे गेला. त्याने त्याला हाताला धरून उठवले व त्याला सावरले. तू ठीक आहेस ना? तुझा हात बघ कसा काळा पडलाय. अक्षय त्याचा हात पाहत म्हणाला. हो, मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस. रुद्र आपला जळलेला हात पाहत म्हणाला. ओके, पण हे सर्व काय होतं? तुझ्यावर कसा हल्ला करू शकतात? तू आधी सुद्धा अशा केसेस हँडल केल्या आहेस. अक्षय चिंतेत म्हणाला. हो, यावेळी माझीच घाई मला नळली. मी मूर्खासारखा कोणतीच तयारी न करता त्याच्या अस्थींचा कलश उचलायला जात होतो. रुद्र स्वतःवर रागवत म्हणाला. म्हणजे कोणत्या तयारीबद्दल बोलतोय तू? अक्षयचे प्रश्न काही केल्या संपत नव्हते. या झोपडीत गेली कित्येक वर्ष तो कलश आहे. साहजिकच इथे त्याची ताकद सर्वात जास्त आहे. त्याचा आत्मा त्या कलशाशी बांधील आहे. आता राहिला प्रश्न तयारीचा, तर मी कोणतीच खबरदारी न घेता जर सरळ कलश उचलत असेल तर मला झटका बसणारच, रुद्रने स्पष्ट केलं. पण मग ती राख? अक्षयने पुन्हा प्रश्न केला. ती राख फक्त वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी उडवली होती, या आत्म्यासाठी नाही, रुद्र म्हणाला. एक काम करूया, आता इथून निघूया. आधी डॉक्टरकडे जाऊन तुझ्या हातावर इलाज करूया आणि मग तू इथून निघून जा. माझ्यामुळे तुला त्रास होत असेल तर ते मला नाही चालणार, अक्षय रुद्रला विनंती करत म्हणाला. सॉरी अक्षय, इथून जाणं आता शक्य नाही. हा रुद्र कोणतीही केस अपूर्ण सोडून कधीच जात नाही आणि जाणार सुद्धा नाही. व राहिला प्रश्न डॉक्टरकडे जाण्याचा, तर आपण नक्कीच डॉक्टरकडे जाऊयात, पण कलश बाहेर काढूनच, रुद्र रागातच म्हणाला. हे प्रकरण इतकं कठीण असेल याचा मी विचार केला नव्हता, म्हणून तुला बोलवलं होतं. पण जर हे इतकं भयंकर असेल तर तू कृपया करून इथून जा, नको जीवावर उदार होऊ, अक्षय पुन्हा त्याला समजवत म्हणाला. रुद्रने अक्षयकडे राग आणि कटाक्ष टाकला व तो पुन्हा कलशाच्या दिशेने वळला. यावेळी त्याने खिशातून एक पुडी काढली. त्यात पांढऱ्या रंगाचं भस्म चमचमत होतं. त्याने ते भस्म मुठीत घेऊन त्या कलशावर टाकलं. भस्म टाकताच असंख्य किंकाळ्यांचे सूर त्या दोघांच्या कानावर आदळले. रुद्रने आपले दोन्ही हात कानावर ठेवले व अक्षयला इशारा करून कानावर हात ठेवण्यास सांगितले. काही वेळानंतर किंकाळ्या बंद झाल्या. किंकाळ्या बंद होताच रुद्र पुन्हा कलशकडे झुकला. त्याने अलगद तो कलश आपल्या डाव्या हाताने उचलला. कलश उचलताच संपूर्ण झोपडी भूकंप आल्यासारखी गदगद हलू लागली. झोपडीमधील सर्व गोष्टी इतरत्र उडू लागल्या होत्या. बराच वेळ हा सामना रंगला होता. इकडे रुद्र डोळे मिटून मोठ्या आवाजात काही मंत्र म्हणत होता. त्या मंत्रांच्या उच्चारामुळेच हळूहळू जाणवत असलेली कंपनं कमी होत गेली व थोड्याच वेळात ती झोपडी पूर्ववत झाली. वाईट आत्मा आणि रुद्र यांच्यात सुरू असलेला अटीतटीचा सामना अखेर रुद्रने आपल्या खिशात घातला होता.
रुद्र व अक्षय दोघेही कलश घेऊन त्या झोपडीतून बाहेर पडले. हाताला झालेली जखम जरा जास्त प्रमाणात असल्यामुळे अक्षय रुद्र ऐकत नसताना सुद्धा त्याला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी ड्रेसिंग करून काही औषधं दिली. ती घेऊन दोघे परत सरपंचांच्या घरी आले. अक्षयने गपचूप घरच्या मागे असलेल्या अडगळीच्या खोलीत जाऊन मगाशी घेतलेलं सामान जसंच्या तसं ठेवून दिलं. इकडे रुद्र घरातील सर्वांची नजर चुकवत तो कलश घेऊन अक्षयच्या खोलीत शिरला. रुद्रसुद्धा अक्षयबरोबर त्याच्या खोलीत राहत होता. दोघेही थोडे दमलेले असल्यामुळे खोलीत आल्या आल्यास त्यांना झोप लागली होती. जेवणासाठी सुद्धा ते बाहेर गेले नव्हते. संध्याकाळी 6 वाजता गावाची वेस. आता कलश आपल्याकडे आहे, सो पुढचा प्लॅन काय आहे तुझा? अक्षयने रुद्राला प्रश्न केला. सर्वच सेट आहे, पण असा डायरेक्ट हात टाकणे मला चुकीचं वाटतंय. तू या रस्त्याबद्दल तशी सर्व माहिती मला दिली आहेस, तरी मगाशी आलेला अनुभव खूप वेगळा होता माझ्यासाठी. रुद्र त्या रस्त्याकडे पाहत म्हणाला. पण आपल्याकडे त्याच्या अस्थी आहेत तर प्रॉब्लेम कुठे आहे? अक्षय म्हणाला. अस्थी आहेत म्हणून खुश होऊ नकोस. त्या झोपडीत कितीतरी लोकांची हाडं कवट्या तू पाहिल्याच असशील. आपण फक्त त्या रमेशच्या अस्थी तिथून काढल्यात, याचा अर्थ बाकीच्या मृतांच्या अस्थी तिथेच आहेत. म्हणजे त्या सर्वांची ताकद एकजुटीने तिथेच आहे. रुद्र म्हणाला. मग आता? अक्षय डोक्याला हात लावत म्हणाला. मी एक वेळ त्या रमेशच्या अस्थींचा बंदोबस्त करेल सुद्धा, पण त्या बाकीच्या मृतांचे आत्मे आहेत, त्यांनी उद्या काही केलं तर? आता रमेशच्या अस्थी तिथून आपण हलवल्यात याचा अर्थ त्यांच्यावरचा पाशसुद्धा उघडलेला आहे. रुद्र म्हणाला. त्या आत्मासुद्धा बाहेर पडणार? अक्षय घाबरत म्हणाला. हो, तिथून निघताना मी झोपडीच्या दरवाजाजवळ त्या भस्माने रेघ ओढून ठेवली, पण त्याचा असर किती काळ टिकू शकेल हे सांगता येणार नाही. म्हणून आपण आता एक करूया, तुझ्या आजोबांशी बोलूया, त्यांना कल्पना देऊन ठेवूया. रुद्र म्हणाला. ठीक आहे साहेब, तुम्ही ठरवलेच आहे आमचा जीव घ्यायचा आहे तर घ्याच आता. अक्षय हसत म्हणाला. तो तर घेणारच आहे मी. आता नेक्स्ट टाईम तुला त्या झोपडीत बंदच करून येतो. रुद्रसुद्धा मस्करीत म्हणाला. बराच वेळ गावाच्या वेशीजवळ थांबून दोघेही माघारी फिरले. घरी जाऊन सरपंचांना जास्त काही न सांगता थोडक्यात जेवण करून आपल्या खोलीत निघून गेले. थोडा वेळ आपल्या योजनेबद्दल सल्लामसलत करून रात्री 12च्या आसपास दोघेही निद्रेस स्वाधीन झाले. रात्री 2च्या सुमारास कसल्याशा आवाजाने रुद्रला जाग आली. त्याने आवाज आलेल्या दिशेने आपली मान वळवली. त्याच्या उजव्या बाजूलाच एक खिडकी होती आणि त्याच खिडकीच्या उघडण्याचा आवाज त्याला आला होता. जोरात वाहणाऱ्या वाऱ्याने उघडली असावी असा विचार करून रुद्र जागेवरून उठला व त्याने जाऊन खिडकी बंद केली आणि पुन्हा येऊन बेडवर आडवा झाला. 5-1 मिनिटं झाली असतील नसतील, तोच पुन्हा एक धाडकन त्या खिडकीचा उघडण्याचा आवाज झाला. रुद्र पुन्हा उठला व तो खिडकीच्या दिशेने वळला. खिडकीची तावदानं बाहेरच्या दिशेला असल्यामुळे त्याने खिडकी बंद करण्यासाठी खिडकीच्या बाहेर आपला एक हात काढला. तोच एक तीव्र सनक त्याच्या सर्वांगातून गेली, जणू कोणी त्याचा हात बर्फाच्या मोठ्या लादीवर ठेवला असावा. त्या तीव्र सनकेमुळे तो मागे हटला. अजूनही त्याची शुद्ध हरपलेलीच होती. पुढची काही मिनिटे त्याला स्वतःला सावरण्यातच गेली. काही काळ शांततेतच गेला. रुद्र त्याला बसलेल्या फटक्यामुळे चांगलाच तापला होता, पण ती शक्ती त्याला सरळ सरळ आव्हान देत असल्यामुळे तो सुद्धा आश्चर्यचकित झाला होता, कारण आजपर्यंत त्याच्याबरोबर असे कधीच घडलेले नव्हते. त्याने पुन्हा एकदा ती खिडकी ओढण्याचा प्रयत्न केला, पण ती खिडकी काही केल्या जागची हलतच नव्हती. रुद्रने जोर लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा तो प्रयत्न व्यर्थच गेला. तोच त्याला खिडकीत तोच चेहरा दिसला जो त्या झोपडीत अक्षयला दिसला होता. त्याच्या त्या डोळ्यांमध्ये आता रुद्रसुद्धा वाहवत जात होता. त्या डोळ्यांमधील संमोहन आता रुद्रच्या डोळ्यांमध्ये सुद्धा स्पष्ट दिसू लागले होते. अक्षय आणि त्याची खोली घरातील पहिल्या मजल्यावर होती. संमोहित झालेला रुद्र एका माकडासारखा त्या खिडकीतून भिंती आणि पाईपांचा आधार घेत खाली उतरत होता. काही सेकंदातच तो खाली उतरला होता व उतरून तो त्या चेहऱ्याच्या मागे आपोआप खेचला जात होता. थंडीचे दिवस असल्यामुळे कडाक्याची थंडी गावात पसरली होती. त्यात खिडकी उघडी असल्यामुळे येणाऱ्या वाऱ्याच्या थंड झुळकेमुळे अक्षयची झोपमोड झाली. पांघरून तसेच पायाशी असल्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी तो झोपेतच डोळे किलकिले करत जागेवरून उठून बसला. पांघरून अंगावर घेणार तोच त्याची नजर बाजूच्या बेडवर गेली. रुद्र, रुद्र! अक्षय रुद्रला हाक मारू लागला.
त्याला हाक मारतच तो बेडवरून उठला. त्याने बाथरूममध्ये तो आहे का याची खात्री केली. आता एवढ्या रात्रीचा हा गेला कुठे सांगून जाता येत नाही, अक्षय पुटपुटला. अक्षय खोलीतून बाहेर पडला व आजूबाजूला पाहत दबक्या पावलांनी घरातून बाहेर आला. घरातून बाहेर पडून अक्षय आता इतरत्र त्याला शोधू लागला. गावाच्या वाटेने थोडं पुढे आल्यावर त्याच वाटेच्या टोकावर त्याला अंधारात कोणीतरी उभं असल्याचं दिसलं. तो रुद्रच असावा या विचाराने अक्षय घाईनेच त्याच्या सावलीच्या दिशेने निघाला. थोडं पुढे येऊन त्याने निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो रुद्रच होता, जो एका मोठ्या विहिरीच्या कठड्यावर मान खाली घालून उभा होता. हा असा विहिरीच्या कठड्यावर काय करतोय? रात्रीचा आंघोळ करायचा विचार आहे की काय याचा? मी काही वर्ष परदेशात काय गेलो, हा रुद्र तर भूतांच्या नादाला लागून पूर्ण वेडा झालाय वाटतं. अजून काय काय बघायला लागणार आहे काय माहीत. अक्षयला त्या परिस्थितीत सुद्धा मस्करी सुचत होती. तो आता विहिरीच्या जवळ पोहोचला. रुद्र अजूनही तिथेच उभा होता. अक्षयने विहिरीत वाकून पाहिलं. आतमधील दृश्य पाहून तो जागेवरच स्तब्ध झाला. त्या विहिरीच्या आत पाण्याचा जरासुद्धा लवलेश नव्हता. ती विहीर अर्धी अधिक चिखलाने भरलेली होती. त्या चिखलातून शेकडो सडलेल्या प्रेतांनी आपली कवटीमय डोकी वर काढलेली होती. त्यातील काही प्रेत आपल्या वेगळ्याच भाषेत संमोहित झालेल्या रुद्रला विहिरीमध्ये उडी मारण्यास प्रवृत्त करत होते, तर काही प्रेत रुद्रला आपला शिकार बनवण्यासाठी त्या चिखलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, तर काही प्रेत त्या बाहेर जाणाऱ्या प्रेतांना बाहेर पडण्यापासून रोखत होते. त्या प्रेतांचा आपापसात सुरू असलेला तो खेळ त्या विहिरीची भीषणता दाखवून देत होता. त्या चिखलात बरबटलेल्या प्रेतांमुळे नाकातील केस जळणारा दर्प त्या आवारात पसरलेला होता. अशा प्रकारे शेकडो प्रेत रुद्रच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी आवासून वाट पाहत होते. विहिरींमधील ते मनाचा थरकाप उडवणारं दृश्य पाहून थंड पडलेला अक्षय अजूनही तसा शून्यात नजर लावून उभा होता. इकडे संमोहित झालेला रुद्रसुद्धा आपल्या मरणाला समोरून आमंत्रण देत होता. पण अचानक एक वाऱ्याची झुळूक अक्षयच्या कानाला चाटून गेली व घाबरलेल्या अक्षयची लागलेली तंद्री तुटली. तंद्री तुटताच त्याने सर्वप्रथम रुद्रला कंठाच्या टोकापासून हाक मारली. रुद्र! कानावर आवाज येता संमोहित झालेला रुद्र संमोहनातून बाहेर आला. त्याने आपली मान वर केली व तो आपला पाय उचलणार तोच अत्यंत चपळाईने अक्षय त्याच्या जवळ गेला व त्याचा हात जोरात ओढून त्याला खाली खेचलं व स्वतःही खाली पडला. अक्षय, अरे काय करतो आहेस तू? मला का पाडलंस? रुद्र उभा राहत म्हणाला. का पाडलंस? साल्या, झोपेत चालायची सवय झाली वाटतं तुला. अक्षय त्याच्यावर रागवत म्हणाला. काही काय बोलतोयस? रुद्र म्हणाला. मग या विहिरीच्या कठड्यावर कशाला मरायला चढलेलास? अक्षय रागात म्हणाला. मुळात मी तर काय करतोय याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय मला. मी तर घरी होतो, खिडकी बंद करत होतो. रुद्र आठवत म्हणाला. म्हणजे तुला काहीच माहीत नाही तू इथे कसा आलास ते? अक्षयने पुन्हा प्रश्न केला. नाही, खरंच नाही. माझे सोड, तू इथे काय करतोयस? रुद्र म्हणाला. मूर्खा, तुझ्याच मागे आलो होतो तुला शोधायला, तर तू इथे विहिरीच्या वर चढून आत वाकून बघत होतास. मला वाटलं काहीतरी करत असशील म्हणून येऊन पाहिलं तर विहिरीत शेकडोंच्या संख्येने चिखलात माखलेली प्रेतं होती. अशा प्रेतांची विहीर आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली मी, अक्षय सांगत होता. पण तरी त्याच्या अंगावर काटा येत होता. म्हणजे मला मारण्याचा ट्रॅप होता हा. आता आठवलं, मी जेव्हा खिडकी बंद करायला उठलो होतो तेव्हा काहीतरी झालं होतं, ज्याने डोक्यात कळ गेली होती माझ्या. आणि नंतर खिडकीत काहीतरी दिसलं होतं. त्यानंतर काय झालं माहीत नाही, रुद्र आठवत म्हणाला. रुद्रने अक्षयने सांगितल्याप्रमाणे त्या विहिरीच्या दिशेने वळून पाहिलं तर त्या जागी विहिरीचं नामोनिशान दिसत नव्हतं. अक्षयसुद्धा अचंबित होऊन पाहत होता. अरे, इथेच तर होती विहीर, अक्षय आश्चर्यचकित होत म्हणाला. ती विहीर आता नाही दिसणार. त्या लोकांची माया होती ती. चल इथून निघूया, रुद्र अक्षयला म्हणाला. दोघेही अंधारात त्या खडकाळ वाटेने अनवाणी चालत होते. अक्षय पुढे आणि रुद्र मागे, अशा रीतीने ते दोघे चालत होते. रुद्रने तो कलश अक्षयच्या खोलीत त्याच्या बेडखालीच ठेवलेला होता. रात्रीचे 3:30 वाजत आले होते. तोच रुद्रच्या बेडखालून काहीतरी हालचाल होऊ लागली. त्या हालचालीनंतर अस्थि कलशामधून आपले सडलेले शरीर बाहेर काढत एक प्रेत बेडच्या खालून बाहेर आलं.
त्याचं रूप अतिशय भयंकर असंच होतं. संपूर्ण शरीर सडलेल्या अवस्थेतलं होतं. त्या प्रेताच्या शरीरावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. पडलेल्या खड्ड्यांमधून चिकट काळं द्रव्य वाहत होतं. असंख्य कीटक त्या प्रेताच्या अवतीभोवती चिकटून बसलेले होते. काही रक्तपिपासू किडे त्या प्रेताच्या खांद्यावर दडून बसलेले होते. जणू काही ते त्याच्या आज्ञेची वाट पाहत असावेत. अर्धनग्न अवस्थेतील ते प्रेत त्या घरात, त्या गावात हाहाकार माजवण्यासाठी सज्ज झालं होतं. तो कलश काहीही पूर्वतयारी न करता तेथून काढल्यामुळे रुद्रच्या चुकीमुळे कदाचित त्या घरावर, त्या गावावर खूप मोठं संकट येणार होतं. त्या येणाऱ्या संकटाची रुद्रला जराशी सुद्धा कल्पना नव्हती. इकडे घरी सरपंच गाढ झोपले होते. तोच त्यांच्या खोलीच्या दरवाजावर थाप पडली. हळूहळू त्या थापांचे वादळ दरवाजावर आदळू लागले. त्या आवाजाने गाढ झोपेतील सरपंच खाडकन जागे झाले. सरपंच दरवाजा उघडण्यासाठी त्या दिशेने वळले. तोच अचानक दरवाजाबाहेरील तो आवाज बंद झाला. सरपंचांनी घाईत दरवाजा उघडला, पण बाहेर तर कोणीच दिसत नव्हतं. तेव्हाच घराच्या मध्यभागी लावलेल्या मोठ्या लोलकाच्या घड्याळातून सकाळची 4 वाजल्याची घंटा वाजू लागली होती. सकाळचे 4 वाजल्यामुळे त्या प्रेताने माघार घेतली होती. सरपंचांचा जीव थोडक्यात वाचला होता. रुद्र आणि अक्षय काळोखातच एकमेकांना सावरत कसेबसे घरी पोहोचले. ते दोघे घरी येईपर्यंत एव्हाना 4 वाजून गेले होते. दोघेही आजूबाजूला पाहत लपत लपत आपल्या खोलीत शिरले. नमस्कार अभय रसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी